पावसामुळे ना बाहेर जाणंच शक्य नाहीये. त्यात विषय असा आहे की ही माझीच चूक म्हणायची. मी आळस केला 2-3 दिवस, स्क्रिप्ट वगैरे बनवल्या नव्हत्या, त्याच्यामुळे शूट पण नाही झालं. आणि ज्या 2-3 होत्या त्या मला डिस्कार्ड करून टाकल्या. मग आज क्षितिजला कसं काय माझी आठवण आली. क्षितिज आलाय, बाकीचे काय माणसं कामात आहे आमचे. त्याच्यात रोशन आजारी पडलाय. रोशनकडे पण भेटायला जायला लागेल रोशनला. आज संध्याकाळी जाऊ. आज नाही, उद्या एक काम आहे, उद्या राहूच आम्ही सोबत परत. त्याचं काही टेन्शन नाही. आज काय दोघंच आता आम्ही. आता सध्या चाललंय टॉपिक सुचवायचं काम. झालंय, स्क्रिप्ट किती झाले आपल्या, किती झालंय? इकडच्या मोज, या पेजच्या नाही, इकडच्या मोज. अरे यार या ना, 1 2 3 4 5 6 7 झाले. 7 झाले. उद्या शूट. विषय असा आहे, मेंदू काम नाही करीत. मी बनवलेल्या स्क्रिप्ट ना डिस्कार्ड करून टाकतो, कॅन्सल करून टाक. कधी कधी शूट करून पण कॅन्सल करतो. आवडली नाही कधी असं एडिट झाली तरी कॅन्सल. असं आवडली नाही, मज्जा नाही आली का मग डिस्कार्ड. आता मागं पण एक व्हिडिओ आपल्या पेजला पडलेली, ती डिस्कार्ड करणार होतो आणि 4-2 जणांचे मत घेतले. म्हटलं जाऊ दे, चला देऊ टाकून. कधी कधी म्हणजे असं वाटतं की आपण प्रत्येक व्हिडिओत आउट परफॉर्म करावं. लास्ट व्हिडिओपेक्षा नेक्स्ट व्हिडिओ आपली बेस्ट असावी, असं असतं माझं. त्याच्यात आता इमोशनल वरती थोडा फोकस कमी झालाय माझा, त्याच्यावरती पण काम करायचं चालू आहे. आणि लॉंग फॉर्म व्हिडिओज पण चालू करायचे आहे ना, तर त्याच्या स्क्रिप्ट सुचत आहे. पण मग विषय असा की मला कंटाळा लिहायचा. मला असं जवळ माणूस पाहिजे कोणतरी लिहिणार, मी सांगत आणि तो लिहिल. मग त्या कामासाठी आमच्याकडे प्रसाद राहतो. मी सांगतो, प्रसाद लिहितो. पण मग आता प्रसाद थोडा कामानिमित्त बाहेर गेलेला आहे. येईल तो थोड्या वेळानी, किती अर्धा तासात, म्हणजे अर्धा तासात. ठीक आहे, 5-6 वाजेपर्यंत तो येईल आमच्याकडे. मग ठीक आहे, बाकीच्या अपडेट्स पुढं. आता आहे ना, खायला काहीतरी मागवतो. दोघंच आहे आम्ही. घरात बनवलेली उसळ, पण आय डोंट वॉन्ट टू इट होम फूड. त्याच्यासाठी मी शिवाय खाणार आहे मम्मीच्या खूप साऱ्या. बट मला आज एक हॉटेल आहे जिथला मला आलू पराठा खूप आवडतो. ऍक्च्युली आलू पराठा नाही, पण मग त्याच्यासोबत जे दाल देते ना ते ती जास्त आवडते, ती जास्त भारी प्रसाद दाल बिला आवडते. त्याच्यामुळे आता ती ऑर्डर करणार आहे आम्ही. आज आम्ही चाललोय नाशिकला. रोशनला गाडीसाठी कोटेशन काढायचंय. कोणती गाडी आहे, कधी घेणार आहे ते अजून आम्ही काहीच सांगणार नाही तुम्हाला. आता फक्त चाललोय नाशिकला. नाही सांगू, पण नंतर सांगू. आज नाही कळणार तुम्हाला, थोड्या वेळाने आम्ही अंदाज घेऊन सांगतो. आता चाललोय सगळे आमच्या सोबत. आता शांती अण्णा आहे, रोशन अण्णा आहे आणि जगदीश भाऊ. लय शांत बसलाय. बरं ठीक आहे. आधार कार्डची झेरॉक्स नव्हती लावेल, परत झेरॉक्स काढायला यायला लागलं. तोपर्यंत लंच टाइम होऊन गेला. म्हणजे आता एवढी मेहनत वाया गेली का? तुम्ही मेहनत नाही वाया गेली. 2 वाजेला होईल आता काम. होईल ना. पण आज काय रोशन पळत गेलो होतो वर, तो म्हणे नाही आता लंच टाइम झाला, आता नाही म्हणे 2 वाजता या म्हणे. मग गाडी काय कानपड वाढेल पाहिजे तुझे. आता ओके झालंय सगळं. फक्त त्यांनी चेक केलं का तो एक पावती देईल, खाली जमा करायची, झालं काम. तरी म्हटलं आम्ही तुम्हाला आता पाहिलं इकडे जाताना काहीतरी झेरॉक्सच काम दिसतोय. टक्क्यांवर गेलो आधी त्यांनी झेरॉक्स नाही सांगितलं. त्यावेळेस आलो होतं झेरॉक्स नाही बोललो. झेरॉक्स लागतं ना मित्र. अरे तुझं झेरॉक्स काय लागलंय माहितीये का? तू काढतोय ना दाखला. 4 तासांनी काम झालंय. माणसं आले आता. कळतं का तुला किती तास झाले? मग शाळेत गाड्या शिकवलं होतं. चला मग हा चालेल. चालक रोशन काम आता टेन्शन मिटलं ना सगळं मिटलं. पॉलिश झालीत करून. चला. रस्त्यात आम्ही आता नारळ पाणी प्यायला थांबलोय. माणसांना जरा लय विकनेस आला होता. रोशन पण आजारी आमचा. म्हटलं जरा एक सलाईन देऊन टाकू त्याला. काय माणूस पितोय नारळ पाणी, आता ते घेऊन येत आहे बाकीच्यांना. हा माणूस आला पा. क्षितिजला कामाला ठेवलं. धन्यवाद. आम्हाला नारळ पाणी घेऊन आलाय. नवीन बिझनेस आहे क्षितिज अण्णाचा. क्षितिज अण्णा फ्रॉम मँगलोर. कसं आहे, गोड आहे का? रोशन अण्णासाठी आता आम्ही गाडीचं कोटेशन काढायला आलोय. कोणत्या गाडीचं कोटेशन काढतोय रोशन? नको सांगू, नको सांगायचं नाही अजून. रिव्हील नाही करायचं आपल्याला. गाडी ही गाडी ती 700 घ्यायची आमच्या रोशन. मग हा ठीक आहे. म्हणजे अजून रिव्हील करून दिलं, सांगायचं नव्हतं मला. सांगून दिलं.
चक्कर मार. गाडीचा बाहेरून लुक असा आहे म्हणजे ही टेस्ट ड्राईव्ह साठी म्हणून तिला जरा स्टिकर आहे. बाकी गाडी बघून घ्या तुम्ही कशी वाटते. गाडी आवडली वाटतं त्याला प्रसाद दादा आहे ना. आपल्याला पण आवडली. हा पण जाऊ दे गाडी एकदम बल्की दिसते. रोड प्रेझेंस ऑल ब्लॅक म्हणतात दादा ऑफ रोडिंग चालली माणसाची. ब्रेकिंग बिकिंग बस 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 आमच्या उडल पाय चालू झालं माणसाचं. गाडी घेतली ना स्किट करायला लागला. पण कशी अण्णा कशी गाडी काय वाटतं रोशन तुला गाडी चालू आहे ना. आम्हाला वाटतंय बाहेरून लय आनंद घेऊन राहिलं तू. एकदम स्कॉर्पिओ म्हणजे बाप गाडी बाप. जाऊ दे फील सांगा आता फक्त कसं होतं. अरे तुझा इकडून टर्न मारला पाहिजे रोशन गाडी सरकत होती. घराघर दादा बाहेर लय सापासप खाली बिंगू राहिली गाडी. 4x4 नाही ही गाडी. हा 4 व्हील आहे ना. काय वाटतंय सक्सेसफुल आहे बरं का महेंद्र ही गाडी. कसं आहे मॉडेल जबरदस्त आहे एकदम. कशी वाटते नाथकुळा. कसा आहे फील कसा आहे. मग अशी गल्लीत चक्कर मारत होतो फक्त आम्ही. नाही 4x4 लावली यांनी डायरेक्ट ट्रिप मारल्या. आता तिथे चिखला फुल हाऊस करून घेतली गाडी स्कॉर्पिओ सकाळची. कारण की जेवढी गाडी इकडे झुकती ना तेवढं इकडे वजन वाढतं. तुमची गाडी जेवढी त्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ते मेंटेन ठेवला. सीजी मेंटेन आहे तिचा. चांगला आहे साऊंड सिस्टम एकदम टॉप क्वालिटी. आता आम्ही साऊंड टेस्ट घेतोय गाडीची. जागेवर उभं राहून गाडीचा कसा आवाज येतोय आणि क्षितिजला बाहेर पाठवतोय. गाडी बाहेर आवाज देते का नाही. एकदा केला आम्ही पण परत रोडवर केला. आता इथं करतोय. काय बाहेर माणूस आता बाहेर गेला. हा बाहेर आवाज नाही दरवाजा बंद केल्यावरती आवाज डायरेक्ट बंद होऊन राहिला. आता यांना असं वाटत असेल बाहेर येतोय आवाज पण नाही येते बर का. नाही येत बाहेर एवढा नाही येते. लाईट येतोय. थांबा मी इकडनं आलो. येतोय का बाहेर. नाही एवढा नाही येते. एकदम माइल्ड येतोय. एकदम मध्ये आल्यावरती बघा तुम्ही आवाज कसा येतोय. मध्ये आल्यावरती एकदम डीजे. लय हळू नाशिक रोडला थांबवलं वाटतंय. गर्दी तर लय दिसते गाडीत आहे ना. गर्दी किती गाडीत. पट्ट्यात जाते गाडी आपल्या इकडच्या. कोणची बा हावरा बिवरा काय हावरा बिवरा काय माहिती पण लय पॅक टिळक लोक उभे. एवढा याच्यात बारीक नाव नाही कळत. युपीला चालली पण ती उत्तर प्रदेश महाकुंभ वगैरे तिच्यावरती दिलेलं आहे. म्हणजे